मस्त असतो. मी तर मस्त व्यस्त असते, खरंच व्यस्त असते आणि मस्तही असते. हे बरोबर आहे. आपण आपल्या कामात व्यस्त राहिलं ना, तर आपल्या जवळ आसपास नकारात्मकता नाही राहत. नाहीतर खाली राहिलो ना, तर मग ते इथे काड्या करल कोणी, तिथे काड्या करल, याचं विचारल त्याचं विचारल, ती गंदगी डोक्यात बसते आणि मग तसं गुण आपल्यात उतरते. म्हणून या सगळ्यांपासून दूर, मस्त आपल्यातच कामात बोलायचं सगळ्यांशी, पण पॉझिटिव्ह बोलत असेल त्यांच्याशी. निगेटिव्ह वाल्यांना सांगायचं की आमचा उपवास चालू आहे सध्या, तर त्यांनी सांगितलेलं आहे की असं निंदा नाही करायचं बा म्हणून. तर उपवास आहे थोडे दिवस, मग ते करतच नाही की जाऊ दे. जयराज सातपुते, मी तसाच आहे, मस्त असंच पाहिजे. शेखर, नातं जपणारी, वेळ देणारी, साथ देणारी, न चुकता रोज मेसेज करणारी माझ्यासारखी माणसं सगळ्यांच्याच आयुष्यात नसतात. हां बरोबर, कारण न चुकता तुम्ही मला इतका मोठा पॉझिटिव्ह मेसेजचा खजाना देता आणि तो खजाना माझ्या खूप कामच आहे. त्यासाठी मनापासून आभारी मी तुमची. आजाद वाटतो, कृपया सर्वांनी चांगली कमेंट करा, जेणेकरून आपल्यामुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. कमेंट करताना आपली आई बहीण डोळ्यासमोर आठवा, तेव्हाच आपली कमेंट पडेल. ते निगेटिव्ह करत होते का? मी बघ किती पागल आहे, मला समजत पण नव्हतं की काय म्हणून राहिले. म्हटलं जाऊ दे, काय म्हणत आहे त्याचं त्याच्याजवळ. येडे असतात, त्यांच्या डोक्यात किडे झालेले असतात. सोड ना. आता माझ्या लक्षात आलं की अरे, मला असं वाटलं होतं की लिहिताना लिहित बा. गौरव दीदी, हॅलो बोला की. हां बोलत आहे, आवाज येतोय का माझा की नाही? शुभम तुझा मुलगा स्कूलमध्ये गेलेत ना शुभम, ते 4 वाजता आणेल. जयराज सातपुते, शिक्षिका आहेत काय? नाही हाऊसवाईफ. आधी होती, म्हणजे आधी जॉब करायची, आता नाही, आता हाऊसवाईफ आहे. मुलगा छोटा आहे म्हणून हे म्हणाले की सध्याच 2 वर्ष नको, मग नंतर बघू. प्रायव्हेट, गव्हर्नमेंट कुठं बाबा, दूरपर्यंत संपर्क नाही. माझ्यात बघ, मी पण छोटासा आहे, मला शिकवतो का? नाही दादा, भरपूर मोठे आहेत तुम्ही. संजय सरोने, ताई तुम्ही शिक्षक आहेत का? नाही, ते मस्करी करत होते, चिडवत होते. कुठे शिक्षिका, मी हाऊसवाईफ आहे. स्वप्नील नानके, हाय नमस्कार. उज्ज्वल, काय भारी काय दिसता, धन्यवाद दादा. जयराज, कसला आवाज, कशाचा आवाज? मोर आला का? नाही, इकडे का ती मांजरीचं पिलू आहे एक, ते तर मस्त वयाच्या खुर्चीवर वगैरे बसतं, ते आवाज देत होतं. काही लागत असेल तसं मी ठेवलेलं आहे तिथे पोळी वगैरे. आजाद वाकरू, माणूस कितीही मोठा झाला तरी आपल्या गुरुसाठी छोटाच असतो, म्हणजे शिकवणारा गुरु असतो. जसे तुम्ही आहात, आम्हाला शिकवता खूपच छान. मी काय शिकवले तुम्हाला? आणि इतके छान छान विद्यार्थी, मग आमचे नशीब, मग आमचं तर. संजय सोनवणे, मिस्टर शिक्षक आहेत का? नाही, ते मॅनेजर म्हणून आहेत कंपनीमध्ये, वाईन वगैरे बनतात ना तिथे. शिक्षक नाही आहे, पण ना खूप पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह एवढूसं पण नाही आहे त्यांच्यामध्ये. मस्त आहे. आजाद पाखरू, कधी शिकवता? बोला लवकर. काय दादा, काय शिकवता घेऊन बसले. आजाद पाखरू, छोटासा आहे मी, तेवढा काही मोठं नाही. बरं, ते हे आहेत ना व्हिडिओ, ते बघून घ्याल, म्हणजे त्याच्यातून खूप काही पॉझिटिव्ह, मी कशी व्हिडिओ बनवते ना, त्यातून मलाही खूप शिकता येतं आणि मग दुसऱ्यालाही कामी येतं. आणि हे शेखर अहिर दादा आहेत ना, ते छान छान मस्त मस्त मेसेज पाठवतात, मी त्याची स्क्रीनशॉट काढून घेते. कधी कधी ते पण कामी पडतं. लिहिता येतंय ना तर लिहून बघावे छान, आपलं आपल्यालाच कळत नाही कधी ठरेल कोणते सुंदर काम. बरोबर, मी पण हे बघा माझी डायरी केलेली आहे.